नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे डोकेदुखी, मायग्रेन आणि आयुर्वेद. डोकेदुखी झालेली नाही असा आढळणारा एकही व्यक्ती आपल्याला दिसणार नाही, कारण प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कारणाने दुखी दिसतच असते. अर्थातच यासाठी मग त्यांना सर्दी असो किंवा कधी कधी आपण म्हणतो की मला मायग्रेनचा त्रास झालाय. मायग्रेनचा त्रास होतो म्हणजे नेमकं काय होतं, आयुर्वेदामध्ये याबद्दल काही सांगितलं आहे का, आपण काही करू शकतो का, यावर आज आपण सविस्तररित्या मार्गदर्शन करून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत वैद्य समीर गोविंद चमदकनी. सरांचं पण स्वागत करूया. साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सरांचा मी आपल्याला परिचय करून देते. अर्थातच परिचय करून देण्याची काही आवश्यकता नाहीये तशी, तरी सुद्धा जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी वैद्य समीर गोविंद चमदकनी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्वेदा पारंगत आहेत. गेल्या 30 वर्षापासून पुणे आणि मुंबई येथे ते यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्वती आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर येथे ते प्रमुख चिकित्सक म्हणून काम पाहतात. तसंच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल वार्शी येथे देखील ते प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. कॅन्सर, व्यंधत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, मतिमंदत्व, क्रिटिकल इलनेस या आणि अशा इतर आजारांवरती त्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सगळ्यांनाच सोपा असा आणि सामान्य असा वाटणारा आजार, तो म्हणजे डोकेदुखी. पण अर्थातच ही डोकेदुखी इतकी सामान्य असते का? ज्यांना डोकेदुखीचा त्रास होतोय त्यांनाच याचा त्रास माहीत असतो. चला आता कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपण सरांना प्रश्न विचारूया. सर, नेमकं काय सांगाल की आयुर्वेदामध्ये या डोक्यांच्या आजारांबद्दल काही विशेष माहिती करून सांगितली आहे का? कसं आहे, आपल्या आयुर्वेदीय ग्रंथांच्या मध्ये शिरोरोगाचं पूर्ण वर्णन आहे. मुख्य म्हणजे आयुर्वेद हा अष्टांग आयुर्वेद असं म्हटलं जातं. 8 अंग आहेत. आता जसं पेडियाट्रिक, गायनेकॉलॉजी वगैरे आहे तशी शास्त्र ह्या आयुर्वेदांनी सुद्धा सांगितलेली आहेत. काय, बाल, ग्रहोर्ध्वांग, शल्य, दंष्टा, जरा, वृषण अशी 8 अंग सांगितलेली आहेत. तर त्याच्यामध्ये एक जे आहे ते ऊर्ध्वांग म्हणजे आपलं कंठकूप आहे, त्याच्या वरच्या भागात होणारे सगळे आजार ते जे आहे त्यात नाक, कान, घसा अशी स्पेशालिटी सुद्धा आयुर्वेदात आहे. आणि लोकांना फक्त ते वनस्पती झाडपाल्याचं औषध म्हणजे आयुर्वेद असं जे वाटतं, तर इतकी कोती परिस्थिती नाहीये. तर डोक्याच्या बाबतीत विचार करत असताना आता जो विषय आहे ना, तो आपण ऊर्ध्वमूलमदक या न्यायाने डोकं हे आपलं मूळ आहे. तर डोक्याशी संबंधित काही प्रॉब्लेम उत्पन्न व्हायला लागले तर त्याचा संपूर्ण शरीरावरती आणि मनावरती परिणाम येत असतो. पण ह्याच्यापेक्षा एक प्रचंड वेगळी गोष्ट आहे, ती मुद्दामून मी तुम्हाला सांगतो की शिर, हृदय आणि बस्ती अशी 3 मर्म शरीरामध्ये सांगितलेली आहेत. हृदय, मेंदू आणि बस्ती म्हणजे वृक्काचा भाग आणि मूत्राशय जे आहे हा एकत्रित भाग जो आहे ना, तर 3 व्हायटल पॉईंट किंवा मर्म म्हणून सांगितलेले आहेत. आणि याची ट्रीटमेंट करत असताना आपल्याला फक्त डोक्याकडे बघून त्यामुळे चालणार नाही आहे. आजच्या विषयामध्ये डोकेदुखीविषयी आपण वर्णन करत असताना किंवा उपचार करत असताना किंवा बोलत असताना हृदय आणि वृक्कावरती जाणारी औषधं ही सुद्धा तितकीच उपयोगी असतात. हा आयुर्वेदाचा वेगळा जो भाग आहे तो सगळ्या वैद्यांनी, सगळ्या प्रेक्षकांनी, सगळ्या डॉक्टर्सनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हृदयाचा आजार असेल तर आम्ही डोकं म्हणजे मस्तिष्क आणि वृक्काचे आजार ट्रीट करतो. वृक्काचा आजार असताना आम्ही हृदय आणि मस्तिष्काचे ट्रीट करतो. आणि डोक्याचा असताना हृदय आणि वृक्काचा आजार जो आहे तो लक्षात घेत असतो. ह्या तिघांचं इंटरलिंकिंग आहे आणि म्हणून त्रिमर्मीय आणि त्रिमर्मीय सिद्धी असे 2 अध्याय जे आहेत ते आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर आता डोकेदुखीविषयी आपण बोलूया की डोकेदुखीच्या विषयीची समग्र माहिती आयुर्वेदामध्ये दिलेली आहे. शंखक नावाचा आजार, अनंतवात नावाचा आजार, अर्धाव भेदक ज्याला अर्धशीश आपण म्हणतो, मायग्रेनचा हा जो प्रकार आहे तो, सूर्यावर्त म्हणजे सूर्य जसा वरती चढेल त्या पद्धतीने डोकं दुखणं वगैरे. आणि ह्याच्यातले काही आजार इतके घातक आहेत की ते 10 ते 13 दिवसामध्ये पेशंटला मारतात, नष्ट करतात. म्हणजे ब्रेनशी संबंधित ज्या मोठ्या पॅथॉलॉजीज आहेत ना त्या सुद्धा आयुर्वेदाने याच्यामध्ये सांगून ठेवलेल्या आहेत. तर इतका हा गहन विषय आयुर्वेदाने पूर्ण पद्धतीने पहिल्यांदा बघितलेला आहे. लोकांना असं वाटतं की आयुर्वेदात या गोष्टी नाही आहेत. पोटात तलवार खुपसल्यानंतर ऑपरेशन्स कशी करायची इथपासून ते मेंदूच्या संबंधातले जे आजार आहेत ते सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. फक्त लोकांना आयुर्वेदाची परिभाषा माहीत नसते, कारण ह्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या काहीतरी वेडेपणा आहे, बंपकपणा आहे, याच्याविषयी संशोधन व्हायला पाहिजे असं लोकांना वाटत असतं. पण जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही आयुर्वेदाची माहिती घेत चला आणि मग तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या कोणत्याही गोष्टीसाठी आयुर्वेदामध्ये उत्तर आहे. ह्याचं कारण आयुष्यात अवयव म्हणजे आयुर्वेद आहे. आणि ह्या हिशोबाने या विषयाकडे जर बघितलं तर बरीचशी अशी माहिती तुम्हाला मिळेल की ज्यामुळे तुमची डोकेदुखी जी आहे ती कायमस्वरूपी नष्ट होऊ शकते. नक्कीच सर. खरं तर जसं तुम्ही म्हणालात की सामान्य अशी वाटणारी आपली डोकेदुखी कधीतरी गंभीर स्वरूप धारण करत असते. बरोबर आहे. मग ह्या मागची नेमकी आपल्याला कारणं काय दिसून येतात? अगदी नक्की. कसं आहे, आपल्या शरीरामध्ये 3.5 हाताच्या देहामध्ये प्रत्येक गोष्टीशी संबंध असतो. दूरान्वयाने असेल किंवा जवळच्या हिशोबाने असेल. तर आता एक साधं सूत्र आहे, शक्रुध हा पिंडिकोद्वेष्ट प्रतिशाय शिरोरुजा. शक्रुध म्हणजे पुरुष किंवा विष्ठा किंवा फिकल मॅटर. हे जर पोटामध्ये पडून राहिलं आणि शौचाला लागलेला असताना एखादा माणूस गेला नाही किंवा लागलेला नसताना मुद्दामून जर गेला तर त्याचा परिणाम जो आहे तो इम्पॅक्ट
त्याच्या डोक्यावरती येतो आणि त्याला प्रतिशय म्हणजे सर्दी होऊ शकते आणि शिरोरुजा म्हणजे डोकं दुखू शकतं. ओके. तर आता या दोन घटना आहेत. एक जर वायूचा जो अवरोध झालाय त्याच्यामुळे तो रिबाउंड होऊन जो काही त्रास येईल तो नर्व्हस सिस्टीमच्या हिशोबाने, पण त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट म्हणजे पुरुष किंवा विष्ठेमध्ये असलेले जे विषारी पदार्थ आहेत, टॉक्सिन्स आहेत, ती रिएब्झॉर्ब होतात, ती ब्लड स्ट्रीम मध्ये येतात आणि रक्त किती शुद्ध झालं तरी त्याचा पित्ताचा इम्पॅक्ट जो आहे तो कमी होत नाही आणि मग मस्तिष्कावरती त्याचा परिणाम होऊन मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या वरती वगैरे अशा पद्धतीने डोकं दुखण्याची प्रक्रिया असते. तर पोट बिघडलंय आणि त्याच्यामुळे डोकं दुखी लागली आहे असं बऱ्याच वेळा त्यामुळे आढळत असतं. तर पहिलं कारण काय आहे तर मलमूत्राच्या वेगाचा अवरोध करणं. ओके. दुसरं अतिशय थंड पाणी पिणं, उभ्यानी अन्न खाणं किंवा पाणी पिणं म्हणजे बुफे डिनर वगैरे आपण म्हणतो ते. अतिशय गुरू म्हणजे जड पचायला पदार्थ आहेत, अतिशय स्निग्ध पदार्थ आहेत ते खाणं, बाहेरचं खाणं वारंवार करणं, गोड पदार्थ खूप मोठ्या प्रमाणावरती आणि जेवणाच्या नंतर खाणं, दह्यासारख्या पदार्थाचं सेवन करणं, तिखट आंबट खारट खूप मोठ्या प्रमाणावरती खाणं, दुपारच्या वेळेस झोपणं, पुन्हा जेवण करून नंतर आंघोळ करणं, जेवण करून व्यायाम करणं, अशी कित्येक कारणं आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या मस्तिष्कावरती किंवा डोक्याच्या शिरांच्यावरती, स्नायूंच्यावरती, अस्थींच्यावरती, मज्जाधातूंच्यावरती किंवा आतल्या न्यूरोट्रान्समीटरवरती परिणाम होतो आणि माणसाला डोकेदुखी वेगवेगळ्या पद्धती लागू शकते. ते वाताची डोकेदुखी असू शकते, पित्ताची असू शकते, कफाची असू शकते, सान्निपातिक असू शकते, कृमीचे शिरोरोग सुद्धा सांगितलेला आहे की नाकामध्ये वगैरे रक्त जर वाहत असेल आणि त्याची जर व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही आणि माशा जर नाकावर बसल्या तर त्याचा परिणाम जो आहे तो मॅगेट्स आतमध्ये पडून डोक्यामध्ये त्याच्या वेदना उत्पन्न, डोक्यामध्ये कृमी उत्पन्न होण्याची प्रक्रिया सुद्धा सांगितलेली आहे. म्हणजे आधी साध्या प्रकारापासून एकदम मॅलिग्नंट म्हणजे समथिंग सिव्हिअर अशा पद्धतीचा विचार सुद्धा आयोजन केलेला आहे आणि ह्याची ट्रीटमेंट सांगितलेली आहे. म्हणजे असं नाहीये की त्यांना दिलंय सोडून, असंही नाहीये. तर हा सगळा जो भाग आहे तो कारणांच्या मध्ये येत असतो. चुकीचं खाणं, चुकीचं वागणं, चुकीचं पिणं, ब्रह्मचर्याचे नियम न पाळणं आणि वाटेल तसा व्यायाम करणं, ही कारणं व्यवहारामध्ये आपल्याला खूप वेळा आढळतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की इतर आजारांचं जे कारण आहे ते घडून मग आपलं डोकं दुखत असतं. म्हणजे डोळ्याला नंबर असतो, थिमिर नावाचा आजार आहे, त्याच्यामुळे डोकं दुखू शकतं. पोटामध्ये कुठेतरी काही विकृती झाली आहे, पित्त वाढलेलं आहे, त्याच्यामुळे डोकं दुखू शकतं. आंबट पदार्थ खूप खाल्ल्यामुळे डोकं दुखू शकतं. खूप स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी किंवा जागरण झाले त्यामुळे डोकं दुखू शकतं. आणि मेंदूमध्ये ट्युमर झाला एखादा, तो मॅलिग्नंट असेल किंवा बिनाईन असेल, त्याचा परिणाम म्हणून आपलं डोकं दुखू शकतं. उन्माद अपस्मारासारख्या आजारामध्ये काही वेळेला हे लक्षण येऊ शकतं. तर असे काही आजार हे आहेत की ज्याच्यामध्ये डोकेदुखी हे लक्षण म्हणून असू शकतं. त्याला आम्ही शिरशूल असं म्हणतो. बापरे, म्हणजे सर तुम्ही एवढी जी आम्हाला लिस्ट सांगितली आहे की एवढी बरीच कारणं असतात की डोकेदुखीची, पण जेव्हा डोकेदुखी आपल्याला सुरुवात होते तेव्हा मात्र आपल्याला खूप असह्य झालेली असते. मग ही जी डोकेदुखी आहे, जेव्हा कणकण कणकण दुखायला सुरुवात झाली असते आणि नंतर मग तिचं प्रमाण असतं किंवा ते तीव्र होत जातं, तर अशा वेळी आपण नेमकं कधी वैद्यांचा सल्ला घ्यायचा असतो की आपल्याला कसं समजलं पाहिजे की डोकेदुखी माझ्या मोठ्या आजाराचं देखील कारण असू शकेल? बरोबर आहे. कसं आहे की खूप मोठा आजार आहे आणि डोकं दुखतंय त्याचे काही लक्षण असतात. म्हणजे एकच डोळा बारीक झालेला आहे, डबल इमेजिंग म्हणजे एकच पदार्थ आहे तो दोन दोन दिसतोय, कानामध्ये तीव्र वेदना येतात, डोकं दुखायला लागलं की काय होतं हे समजत नाही किंवा नंतर बेशुद्ध अवस्था येते किंवा डोकं दुखत असताना पाय वगैरे दुखतात आणि नकळत विकृत हालचाली होत आहेत, डोकं दुखतं आणि त्याच्यावर भूक कमी झालेली आहे आणि त्याच्याबरोबर वजन कमी व्हायला लागलेलं आहे, डोकं दुखत असताना फोटोफोबिया म्हणजे प्रकाश जो आहे तो त्याचं असहत्व यायला लागतं किंवा त्यावेळेला फिट्स किंवा कन्व्हल्जन्स यायला लागतात किंवा मेमरी लॉस जो आहे तो व्हायला लागतो, पॉवर ऑफ ॲक्विजिशन कमी व्हायला लागते. असं जर व्हायला लागलं तर ही साधी डोकेदुखी नाही आहे असं म्हणायला पाहिजे. पण इतर वेळेला आपल्याला जाणवतं की मी काल जागलेला आहे म्हणून आज डोकं दुखतं, तर हे सगळ्यांना समजणारी ही लक्षणं असतात. तर डोकं कुठं दुखतं ह्याच्यानुसार सुद्धा आयुर्वेदाचा विचार जो आहे तो वेगळा पडतो. पुढच्या बाजूला जर डोकं दुखत असेल तर ते युजली कफाने दुखतं, कारण आज फ्रंटल सायनस म्हणून 2 सायनसेस असतात, त्याच्यामधला कफ जो आहे तो खराब झाल्यानंतर ही गोष्ट घडते. एस्पेशली सर्दीच्या दिवसात आता हे होत असतं. कोणताही ऋतू एक संपून दुसरा सुरू व्हायला लागला की चेंज ऑफ वेदर आणि वॉटर याच्यामुळं किंवा अन्न जे आहे हे बदलल्या कारणाने माणसं आजारी पडतात, त्याच्या डोकेदुखी ही अग्रणी असते. डोकं वरती दुखायला लागलं तर रक्त आणि पित्तामुळे दुखतं, साईडला जर दोन्ही बाजूला दुखत असेल तर मांस शरीरातलं खराब होऊन दुखतं, मागच्या बाजूला जर दुखत असेल तर मज्जाधातूशी संबंधित ते दुखणं असतं. असं वैद्याला कुठं डोकं दुखतं ह्याच्यानुसार सुद्धा ट्रीटमेंट करता येते. नव्हे नव्हे त्या माणसाचं काम काय हे समजू शकतं. म्हणजे आता एखाद्या माणसाचं डोकं मागच्या बाजूला दुखत असेल तर तो डिसिजन मेकिंग करणारा माणूस असतो, तो बँकर असतो, सायंटिस्ट असतो किंवा वकील असतो किंवा राजकारणी माणूस असतो, काहीतरी असतो की ज्याच्यामुळे त्याचं तिथं डोकं दुखतं. दोन्ही बाजूला हे डोकं दुखणं जे आहे ते कामगार लोकांच्या मध्ये जास्ती होतं. म्हणजे आम्हाला लोकांना हा चमत्कार वाटतो
म्हणतो, पण हे आपल्या शास्त्रामध्ये चरक मीमांसा अध्याय 8 मध्ये लिहून ठेवलेलं आहे सारता परीक्षण म्हणून. आणि त्याच्यानुसार आम्ही फक्त डोकं कुठं दुखतं याच्यानुसार त्या माणसाची कुंडली जी आहे ती सगळी मांडता येते आणि त्याची ट्रीटमेंटही करता येते. तर हे खूप वेगळं शास्त्र आहे आणि त्या पद्धतीने बघायला पाहिजे इंटरेस्टिंग आहे. नक्कीच. खरं तर हे जे वेगळं शास्त्र असं सर म्हणताय तरी सुद्धा ते फार आपल्या जगण्याचं शास्त्र आहे असं नेहमीच सांगितलं जातं. तर कसं जगावं, डोकेदुखी आपण कशी टाळावी याबद्दल नक्कीच जाणून घेऊया. पण घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ते डोकेदुखी, मायग्रेन आणि आयुर्वेदाबद्दल. अर्थात आयुर्वेदामध्ये नेमकं काय सांगितलं आहे आज आपल्याला समजावून सांगत आहेत वैद्य समीर गोविंद चमरकनी. चला तर जाणून घेऊया सरांकडनं. सर, आतापर्यंत तुम्ही कारणं सांगितलीत, आम्हाला लक्षण देखील सांगितली आहेत, पण डोकेदुखीचे असे काही वेगळे प्रकार आपल्याला वगैरे दिसून येतात का? बरोबर आहे. कसं आहे, डोकेदुखी ही एक स्वतः एकटी असे त्याचे काही प्रकार आहेत आणि डोकेदुखी इतर आजारातून झालेली असा मगाशी म्हटलं तसा एक प्रकार आहे. तर मी मगाशी म्हटलं तसं सूर्यावर्त नावाचा आजार आहे. त्यात उन्ह जशी चढत जातील, सूर्य चढत जाईल तसं डोकं दुखण्याचं काही जणांचं प्रकरण असतं. काही जणांना निम्मच डोकं दुखतं, अर्धशिशी ज्याला आपण अर्धावेदक म्हणतो. अनंतवात म्हणून एक सांगितलेलं आहे. शंखक नावाचा आजार सांगितला आहे. त्यात दोन्ही शंख मर्म जी आहेत, टेम्पोरल बोन जी आपल्या ब्रेन मधली किंवा कवटीमधली थिननेस बोन आहेत, ऍक्सिडेंट मध्ये युजली इथं मार लागूनच लोक जात असतात. तर त्या ठिकाणी वेदना खूप असताना जो आजार असतो तो शंखक नावाचा मर्माचा ठिकाणचा शिरशूलाचा आजार असतो. तर याच्या व्यतिरिक्त वाताची, पित्ताची, कफाची अशी वेगवेगळी लक्षणं सांगितलेली आहेत आणि त्या दोषाचं आधिक्य त्याच्या लक्षणामध्ये असतं. म्हणजे कसं, आता वात जो आहे तो तत्र वृक्षो लघु शीतः खरः सूक्ष्मश्चलोनिला असं वाताचे गुण सांगितलेले आहेत. तर वाताचं डोकं दुखत असताना कसं असतं, डोकं हलकं झाल्यासारखं दुखतं, मध्ये मध्ये दुखतं, मध्ये मध्ये थांबतं, असं होत असतं. विषमत्व त्याच्या ठिकाणी असतं. थंड पदार्थ तिथे लागले की ती डोकेदुखी वाढते, गरम पदार्थ लावले की बरं वाटतंय, अशी लक्षणं असतात. पित्ताचं जर असेल तर तिथं आग झाल्यासारखं, चोखल्यासारखं, असं ओढल्यासारखं अशा याच्याबरोबरीनं तिथं आग झालेल्या याच्याबरोबर उष्ण स्पर्श आहे तो जास्त जाणवत असतो. कफाचा जर असेल तर तिथं जडपणा असतो, चिकटपणा असतो, सर्दी त्याच्याबरोबर असते, डोळ्यात घाण येत असते, डोकं जे आहे ते कफाच्या प्रदेशात म्हणजे पुढच्या बाजूला जास्त दुखत असतं. असे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. कृमींज शिरोरोग जो असतो त्या चावल्यासारख्या वेदना ज्या आहेत त्या जास्ती असतात. प्रत्यक्ष कृमी दिसतात किंवा कृमींची कारणं जी सांगितलेली आहेत ती त्याच्या शरीरामध्ये झालेली आपल्याला दिसत असतात. असे जे प्रकार आहेत ते शिरशूलाचे आपण व्यवहारामध्ये बघत असतो. नक्कीच. म्हणजे जर सामान्यतः जी आपल्याला डोकेदुखी उद्भवत असते ती जर 1-2 दिवस पर्यंत राहिली तर मात्र आपण काही काळजी करण्याचं कारण नाहीये. पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपली ही सतत तीव्र वेदना होत राहिल्या तर मात्र आपण लवकरात लवकर विचार करायला पाहिजे. कोणताही आजार आहे ना त्याच्या 3 लक्षणं जर आली ना तर तो भाग खूप महत्वाचा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आमची आयुर्वेदाची जी प्रार्थना असते त्याच्यातच त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक आजारात प्रत्येक माणसाला माहिती असायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, रागादी रोगान सततानुशक्तान अशेष काय प्रसृतान अशेषान औत्सुक्य मोहा रतिदान जघान यो पूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै, अशी एक प्रार्थना आहे धन्वंतरीला. तर तिथं औत्सुक्य, मोह आणि अरती ही 3 लक्षणं कोणत्याही आजारामध्ये दिसायला लागली ना की तो माणूस जाणार असा त्याचा अर्थ होतो. तर हे लक्षात घेऊन औत्सुक्य म्हणजे कोणत्याही गोष्टीची उत्सुकता, ह्या पद्धतीने जसा विचार आहे तसं त्याच्याबरोबर मोहही असतो. प्रत्येक म्हणजे चुकीची गोष्ट केल्यानंतर त्रास वाढतो हे माहीत असून सुद्धा त्या गोष्टीचा अतिशय मोह होणं. अरती म्हणजे कोणत्याही अवस्थेमध्ये बरं न वाटणं, सतत जीवाची घालमेल होणं. अशी 3 लक्षणं जर आली तर प्रत्येक आजार हा फेटल होण्याची शक्यता असते. तसं इथं आहे की कामावरती परिणाम होतोय, जेवण खाण्यात लक्ष नाही आहे, डिसिजन मेकिंग होत नाही आहे, इंद्रिय स्वतःची कामं व्यवस्थित करत नाही आहेत आणि सतत अस्वस्थपणा वाटत असेल तर ती डोकेदुखी साधी नाही. 1 दिवसात सुरू झालेली असली तरी त्रासदायक आहे, अनेक दिवस असली तरी तुम्ही त्याच्या तपासण्या ज्या त्या करून घ्यायला पाहिजे. नक्कीच नक्कीच सर. आता आपल्या कार्यक्रमाचा एक अतिशय असा इंटरेस्टिंग पार्ट आहे तो म्हणजे वनस्पती. बरोबर आहे. तर या डोकेदुखीसाठी नेमकं कोणत्या वनस्पती वापरतो? तर गंमतशीर भाग असा सांगतो तुम्हाला की त्रिफळा आहे, कडुनिंब आहे किंवा गुळवेल आहे, भूनिंब नावाची वनस्पती आहे, हरितकी नावाची वनस्पती आहे. ह्याच्यापासून एक पथ्यादी काढा म्हणून काढा आहे. तो सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला शिरशूलादी वटी म्हणून एक गोळी असते त्याच्यावरती घ्यायचा आणि गोदंती भस्म म्हणून असतं ते घ्यायचं. तर हे औषध घेतलं ना तर 90% लोकांची डोकेदुखी जाते. तर हे इतकं उत्तम औषध आहे. तर आता या त्रिफळातल्या काही गोष्टी इथं आणलेल्या आहेत ओल्या, अशा वनस्पती दाखवून त्याचा डोकेदुखीसाठी कसा फायदा करून घ्यायचा हे आपण बघूया. नक्कीच सर. तर ही वनस्पती खूप सुंदर आता आम्ही सिंहगडच्या डोंगरावर आणलेली आहे. तर हा बेहडा बिबिदक म्हणजे हिरडा बेहडा आवळ्यापैकी हा बेहडा आहे आणि त्याला ही खूप सुंदर फळं लागलेली आहेत. ह्याला अक्षद्रुम असं म्हटलं जातं. अक्ष म्हणजे कली जो आहे ना
असतो अशा अर्थाने याचा विचार आहे. आणि या झाडाखाली पूर्वी जे लोक जुगार वगैरे खेळायचे म्हणून याला अक्षद्रुम असं म्हटलं जातं. तर हे बेहडा हे खोकल्यासाठी अतिशय उत्कृष्ट फळ आहे, ज्याच्यामध्ये सर्दी आहे, खोकला आहे आणि मग डोकं दुखतं. अशा वेळेला हे बेहड्याचं फळ जे आहे ते पोटातही घेता येतं आणि उगाळून सुद्धा हे लावता येतं. बेहड्याच्या बीपासून तयार केलेलं तेल जे आहे ते नाकामध्ये जर टाकलं तर केस काळे होण्यासाठी सुद्धा त्याचा खूप उत्तम उपयोग होतो. अशी ही एक वनस्पती आहे. दुसरी एक वनस्पती इथं आहे आणि ती आपल्याला दोन पद्धतीने माझ्या मते दाखवता येईल. एक म्हणजे जी पानं जी दिसतात ती आवळ्याची पानाची आणि हे आमलकी नावाचं फळ आहे. तर हे जे आहे ते हिरड्या, बेहडा आणि आवळ्यापैकी हे आवळ्याचं फळ आहे. पित्त वाढून ज्यांची डोकेदुखी आहे, ज्यांना कोठा साफ होत नाही आणि डोकेदुखी आहे, त्यांच्यासाठी हे वापरणं खूप इष्ट आहे. या पानांचं चूर्ण जे आहे ते जर पोटात घेतलं गेलं तर गॉल ब्लॅडर स्टोन जे आहे ते विरघळण्यासाठी याचा खूप उत्तम पद्धतीने वापर केला जातो. आणि आवळा पोटात घेत असताना म्हातारपणीची डोकेदुखी जी आहे ती सुद्धा उत्तम पद्धतीने कमी येते. कारण हे तरुण पण टिकवणारं औषध आहे, म्हातारपण येऊ न देणारं औषध आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या पेशींच्या 3 ज्या अवस्था आहेत सेल लेवलवरती, त्यातली स्थिती अवस्था यांनी प्रोलॉंग होते आणि त्यामुळे माणूस जो आहे तो दीर्घायुष्य बनतो. अशी एक वनस्पती आहे. त्याच्याबरोबर आणखीन एक वनस्पती मी तुम्हाला दाखवतो ही पुनर्नवा नावाची वनस्पती आहे. आपल्या शरीरातलं तरुणपण टिकून ठेवण्यासाठी एक गण सांगितलाय, त्याला वय स्थापन गण असं म्हणतात. वय आहे तिथं रोजून जाणं. म्हणजे समजा एखादी व्यक्ती आवळे खाती किंवा ही वनस्पती घेते तर ह्या वेळेला ही वनस्पती खूप उत्तम पद्धतीने सूज असताना आणि डोकं दुखत असताना उपयोगी पडते. तर ह्याचं पुनर्नवासन नावाचं औषध जे आहे ते सुद्धा आपल्याला वापरता येतं. नक्कीच. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत त्या ताज्या खायला त्यांचा रस घेतला तर नेमकं आपल्यावरती काय परिणाम होतात, का त्यांची काही आसवं असतात किंवा काही गोळ्या असतात, त्या कोणत्या पद्धतीने घ्यायचे असतात याबद्दल आपण नक्कीच जाणून घेऊया. पण घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेतोय की डोकेदुखी, मायग्रेन आणि आयुर्वेदाबद्दल. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य समीर गोविंदच्या मदतीने. ब्रेकवर जाण्यापूर्वी सर आपल्याला छान वनस्पती दाखवत होते, जी वनस्पती आपल्या डोकेदुखीसाठी म्हणून औषधी ठरू शकते. जाणून घ्या याबद्दल अधिक. सर अजून काय सांगाल? पुनर्नवासाबद्दल आपण ऐकलंच आहे, आता सांगून झालं ते. आता आणखीन एक वनस्पती तुम्हाला दाखवतो. ही कढीपत्ता नावाची सगळ्यांना माहित असलेली वनस्पती आहे. बऱ्याच लोकांना डोकं मागच्या बाजूला दुखतं, मान दुखते, मान हलवताना चक्कर येते, हाताला मुंग्या येतात दोन्ही हाताला. आणि त्यावेळेस जर डोकेदुखी असेल ना तर ह्या वनस्पतीची एक 10-12 पानं घ्यायची, कोरडी किंवा ओली, आणि ती कुटून गरम पाण्यामध्ये टाकायची, एक कपभर पाण्यामध्ये, आणि 10 मिनिटं ते भिजवलं की नंतर ते गाळून प्यायला द्यायचं. तर हे मान दुखी, चक्कर येणं, डोकं मागच्या बाजूला दुखणं, पित्तामुळे डोकं दुखणं हे लगेच पटकन कमी येतं. इतकं साधं हे औषध आहे. ह्याच्यावरून ह्या पानांच्या चा रस जो आहे त्याचं नस म्हणजे नाकामध्ये एक एक थेंब टाकायचा. असं जरी केलं ना तरी झपाट्याने ह्याचा गुण येतो. हे औषध जे आहे ते वय वर्ष 12 पासून 100 वर्षाच्या कोणत्याही माणसाने जरी केलं तरी ह्याचा काही त्रास होणार नाहीये. नक्कीच. आणि कढीपत्ता हा सगळीकडे उपलब्ध असतो, त्याच्यामुळे हे औषध अतिशय उत्तम आहे. आता हे एरंड्याचं झाड आहे. छोटी झाडं आणलेली आहेत, ती आत्ताच पावसाळ्यामध्ये उत्पन्न झालेली, आणि ह्याची खाली मुळं दिसत आहेत पहा. तर एरंड्याचं मूळ जे आहे ते आता कशासाठी वापरायचं, तर डोकं दुखणं हे ज्यावेळेला पोट बिघडून होत असेल, आव वगैरे पडून नंतर डोकं दुखतंय, आवेमध्ये पोट दुखतंय, किंवा मलावष्टंभ होतोय आणि डोकं दुखतंय, डोकं मागच्या बाजूला जास्ती दुखतंय, कावीळ झालेली आणि डोकं दुखतंय, तर अशा वेळेला ह्या मुळांचा क्षीरपाक म्हणजे दुधामध्ये टाकून ते कढवायचं आणि दूध जे आहे ते तेवढं गाळून प्यायचं. जवळच्या वैद्याकडनं तिची तुम्ही प्रक्रिया शिकून घेऊ शकता. किंवा त्याचा पाण्यामध्ये तयार केलेला काढा जो आहे तो सकाळी संध्याकाळी 30 ml एवढा जर घेतला गेला तर उत्तम पद्धतीने डोकेदुखी यांनी कमी येते. यांनी सायाटिका म्हणजे हृदयसेवा सुद्धा कमी येतो आणि कंबर दुखणं सुद्धा कमी येतं. त्यामुळे ज्या लोकांना मान, पाठ, कंबर, डोकं असं सगळं दुखतं त्यांना ही वनस्पती अक्षरशः अमृत आहे. नक्कीच. ह्याच्या बरोबरीनं माका नावाची ही वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सूतशेखर सारख्या औषधामध्ये ही वनस्पती वैद्यांनी वापरलेली आहे अनेक वेळेला. ह्याचे वेगवेगळे प्रकार असतात. तर या माक्याचा रस जर पोटामध्ये घेतला तर पित्त वाढवून ज्यांना डोकेदुखी आहे अशा लोकांना अप्रतिम फायदा होतो. ज्यांचं पित्तावर डोकं वरच्या बाजूला दुखतं अशा लोकांना जळवा लावणं, जळवा दूषित रक्त शोषून घेतात आणि या वनस्पतीचा रस पोटात घेणं असं जर केलं गेलं तर दारू पिणारे लोक, ज्यांना हँगओव्हर बसतो आणि त्याच्यामुळे डोकं दुखतंय, जे मांसाहार खूप करणारे लोक आहेत, ज्यांना आधी कावीळ किंवा पंडुरोग होऊन गेलेला आहे, अशा लोकांना ही वनस्पती पोटामध्ये घेता येते. आणि ह्याची खासियत अशी आहे की ब्लड प्रेशर वाढलेलं असताना ज्यांचं डोकं दुखतं ते स्पेशली मागच्या बाजूला दुखतं तर बीपी आणि नॉर्मल आहे तर 40 दिवस 40 ml ह्याचा रस घ्यायचा असतो. तर ह्याच्याबरोबर तुम्ही तूप साखर पोळी खाऊन जर फक्त राहिलात आणि काही प्राणायाम जर केले तर हा त्रास विनासायास नष्ट होतो.
ब्लड प्रेशरचा सुद्धा आणि डोकं दुखण्याचा सुद्धा. नक्कीच सर, तुम्ही या सुंदर अशा वनस्पती आम्हाला दाखवल्या आहेत आणि त्याचा उपयोग आहेच आणि ह्या सर्वसामान्यपणे आता आपल्याला लगेच मिळू शकतात. तर बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही जसं सांगितलं तसे उपचार करून केला काही हरकत नाहीये. म्हणजे आपण आपल्या परड्यामध्ये किंवा गच्ची जर असेल तर तिथं कुंड्यामध्ये सुद्धा या वनस्पती लावू शकतो. घरचा खेर काढला गेला की तो कॉस्मिक डस्ट असते ती, त्याचा फक्त खत म्हणून याचा वापर करायचा. भेंडी वगैरे सगळीची देठं जी आहे ती मिक्सरमध्ये फिरवायची पाणी घालून, आणि ते पाणी या झाडांना जर पाजलं गेलं तर उत्तम पद्धतीची झाडं जी आहे ती जगतात. कुत्री मांजरी पाळून आपण ती कुठेतरी त्यांच्या बँकांच्या मध्ये नेऊन ठेवतो गावाला जाताना. तर ह्याच्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयोग करा. मडकं ठेवायचं, त्यात पाणी घालायचं आणि 10 दिवस जरी तुम्ही गावाला गेला तर ते झिरपत राहतात आणि या वनस्पती जगू शकतात. एक छोटंसं पुस्तक आयुर्वेदाचं कोणतं तर तुम्ही घरी आणून ठेवा किंवा वैद्याच्या मदतीने तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या. म्हणजे तुमच्या घरी परड्यामध्ये आयुर्वेदीय वनौषधी आहेत त्या वाढायला लागतील आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील. वा, खरंच आपला कार्यक्रम जे पाहणारे प्रेक्षक आहेत त्यांच्या लक्षात आल्याच असेल की आपण घरच्या घरी हा जो आयुर्वेदिक वनस्पतींचा बगीचा आहे तो नक्कीच फुलवू शकतो आणि त्याचा उपयोग तर आपल्या आरोग्याला होणारच आहे. सर, खरं तर डोकेदुखी एक शारीरिक आजार असं म्हटलं जातं, म्हणजे शरीराचा एक अवयव डोकं म्हणून ते दुखतं, पण आपला मनाचा आणि आपल्या डोकेदुखीचा काही संबंध असतो का? खूप जवळचा असतो. त्याच्यासाठी मी आता मगाशी सांगितलं तसं पथ्यारी काढा हे औषध आहे ना, ते 90% लोकांना उपयोगी पडतं. 5% लोकांना उपयोगी पडत नाही. का नाही पडत? त्यांना ब्रेन ट्युमर वगैरे असतो आणि त्याच्यामुळे असतो. आणि त्यांना त्याचं औषध आयुर्वेदात त्याच्यासाठी सुद्धा औषध आहेत. ह्या लोकांना युजली गांधील माशी किंवा मधमाशी चावलेली असते, ग्लिओमा सारखे ट्युमर्स वगैरे झालेले असतात आणि त्यासाठी आयुर्वेदातली वेगळी जी ट्रीटमेंट आहे मस्तिष्क रोग अध्यायातली ती करायला लागते. पण हे करून 95% लोक जरी बरे झाले तरी 5% लोक असे असतात की त्यांचं डोकं काही केल्या थांबत नाही. आणि मग त्यांना विचारलं कसं दुखतं, काय दुखतं, तर त्यांना सांगता येत नाही असं होतं. तर हे मनोरुग्ण असतात आणि यांचं खरं डोकं दुखतच नसतं आणि त्यांना मनोरोगातली क्षीरोदरी यमान्यादी अशी औषधं वापरली तर ते बरे होतात. आणि या 5%मध्ये 4% स्त्रिया असतात, कारण त्यांना सगळ्या गोष्टी करत असताना खूप हैराण होऊन जातात त्या आणि स्त्रियांचंही डोकं त्यामुळे दुखायला लागतं. तर हा जो भाग आहे तो खूप त्रासदायक होतो आणि त्याच्यासाठी मनाच्या आजारांचा औषधाचा वापर आधी करायला पाहिजे. तर मनाची डोकेदुखी ही 2 पद्धती असते. डोकं दुखतच नसतं तरी डोकं दुखतं असं सांगितलं जातं आणि दुसऱ्या याच्यामध्ये मनोरोगांच्यामुळे डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटीमुळे डोकं दुखत असतं. तर ह्याच्यामध्ये वाताची ट्रीटमेंट जी आहे ती खूप महत्वाची असते. यांनी रोज डोक्याला आणि अंगाला तेल लावायला सुरुवात करायला पाहिजे आणि वातासाठीचं परम औषध म्हणजे तेल आता अंगाला लावायला सांगितलं ते. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे बस्ती. तर बस्तीची ट्रीटमेंट जवळच्या वैद्यांच्याकडनं जर करून घेतली, शिरोधारा जर केल्या घेतल्या आणि पौष्टिक गोष्टी सकाळच्या वेळेला खाऊन माफक अन्न जर घेतलं गेलं तर यांची डोकेदुखी खूप चांगल्या पद्धतीने कमी येते. तर मनाचा विचार करत असताना स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी एवढंच नव्हे तर षड रिपूंचा विचार करायला लागतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर. आणि मग त्याच्यात बऱ्याच वेळा असं होतं की बारीक ताप येत असतो, तर त्या तापामुळे त्यांची डोकेदुखी असते आणि त्या दोषामुळे असते, मानसिक दोषामुळे असते. तर तिथं ज्वराची ट्रीटमेंट आम्ही करत असतो. बऱ्याच वेळा आपल्या ब्रेनचं जे टिश्यू आहे ते गृहिणी नावाच्या अवयवामध्ये तयार होत असतं. जिथं पित्त राखलाय तिथं मज्जा राखलाय. ते पोट बिघडल्या कारणाने ती डोकेदुखी असते आणि त्याची वाट वाया मन जात असते. तर अशा वेळेला मनाची ट्रीटमेंट करत असताना गृहिणी नावाचा आधार बरा करायला लागतो. तर अशा पद्धतीने जर ह्या गोष्टीकडे जर बघितलं तर मल्टी डायमेन्शनल थिंकिंग ज्याला म्हणतात ना ते वैद्याचं असतं आणि त्यामुळे डोकेदुखी ही आयुर्वेदात बरी आणि बरी होतेच. म्हणजे वैद्यांनी सुद्धा सर्वांगीण जो विचार आहे तो नक्कीच केला पाहिजे. सर, लहान मुलांमध्ये आढळणारी डोकेदुखी किंवा तरुण मुलांमध्ये आढळणारी डोकेदुखी किंवा जे वयस्कर आहेत किंवा मध्यमवयीन आहेत ह्यांच्या सगळ्यांमध्ये वयानुरूप जी डोकेदुखी आपल्याला आढळून येते त्यामागची लक्षणं आणि कारणं वेगळी असतात का? नाही, अशाच पद्धती असतात. त्याचा विचार कसा आहे, लहान वय हे कफाचं असतं. कफकारक पदार्थ कमी केले आणि कफाची ट्रीटमेंट केली की लहान मुलांचं डोकं दुखणं कमी येतं. पण त्यांना बऱ्याच वेळा नंबर असू शकतो डोळ्याला, त्याचा हा परिणाम असतो. युजली कावीळ, टायफॉइड यासारखे प्रकार जर आधी होऊन गेलेले असतील किंवा खूप जुलाब झालेले असतील तर त्या मुलांना डोळ्यांचा नंबर लागतो. कारण गृहिणी या आजारामध्ये तिमिर नावाचं लक्षण सांगितलं की जे डोळ्याशी संबंधित आहे. त्याला डोळ्याची ट्रीटमेंट करताना लगेच चष्मा आणून समोर आम्ही ठेवत नाही. पहिल्यांदा काय करायचं, त्याचं कारण काढायचं, ते गृहिणी दुरुस्त करायची की डोळ्याचा नंबर हा जातो आणि त्यामुळे डोकं दुखणं हे कमी व्हायला लागतं. तर कोणत्याही पाल्याच्या बाबतीत असं होत असेल की डोळ्यातून पाणी येतंय, डोळे लाल होत आहेत, दिसायला त्रास होतोय, जवळचं दिसत नाहीये, तर पहिल्यांदा त्याच्या पोटाची ट्रीटमेंट करा. मुलाला चष्मा लावायला लागणार नाही. आणि किती मोठा नंबर असला तरी कमी कमी नंबरचा चष्मा जर वापरला तर डोळ्याचा नंबर हा घालवता येत असतो. आणि अनुवंशिकता असेल तरी सुद्धा कामं करता येत असतात. तर जवळच्या वैद्याचा तुम्ही सल्ला घ्यायला पाहिजे. तरुणपणामध्ये कसं आहे, जागरण खूप होतं, तिखटामटाचं खाल्लं जातं, पित्त वाढतं,
पूर्वीच्या काळी दर 2 महिन्यांनी प्रत्येकाला एरंडेल तेल दिलं जायचं आणि जनताच औषध दिलं जायचं. आता आई वडिलांनाच माहित नसतं हे काय आहे म्हणून, कारण घरी आजी नसते. आणि जी आजी आहे ती सुद्धा आजीचा बटवा असलेली आता नाहीये, ती आधुनिक आजी आहे. त्यामुळे तिला आयुर्वेदाचा ओ का ठो माहित नसतं. आणि ह्या प्रोसेसमध्ये कसं होतं की पोटामध्ये जंत भरपूर, पिझ्झा बर्गर पावभाजी सारखे पदार्थ भरपूर, आणि त्यामुळे पोटामध्ये कृमी भरपूर, आणि ते कृमी पाडले तरी अनेक आजार उत्पन्न होत नाही, तसं डोकेदुखी होत नाही. म्हातारपणी हा जो प्रकार जो आहे तो ब्लड प्रेशर डायबिटीसच्या हिशोबाने लक्षात घ्यायला लागतो, आणि त्याला अनुलक्षून डोकेदुखीची औषध द्यायला लागतात. नक्कीच. म्हणजे जसं वय आहे तसतशी आपली डोकेदुखी आहे, आणि जशी डोकेदुखी आहे तसतशी तिची कारणं आणि लक्षणं आपल्याला आढळून येतात. पण त्याच्यावरती उपचार हे आहेतच. त्याच्यामुळे जवळच्या वैद्याकडे जाऊन आपण सल्ला घेतला की नेमकी आमची डोकेदुखी कशामुळे आहे, तर औषध उपचार तर तुमच्या सेवेला आहेत. सर, आणखीन अधिक माहिती करून घ्या या डोकेदुखीबद्दल, पण घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ते डोकेदुखी, मायग्रेन आणि आयुर्वेदाबद्दल. आज आपल्यावर आहेत वैद्य समीर गोविंदच्या मदतनी. चला तर जाणून घेऊया सरांकडनं. सर, ही सामान्य वाटणारी जी डोकेदुखी आहे ती कधीतरी आपल्याला घातक ठरू शकते का? नेमकं काय असतं त्याच्या मागे? कसं होतं, ब्रेनमध्ये ट्युमर्स वगैरे असतील, नाकाच्या पडदा जो आहे त्यातलं जे इथिओइड बोन आहे त्यातनं येणारे जे मज्जातंतू आहेत त्यातनं सेरिब्रो स्पायनल फ्लुइड जे आहे ते बऱ्याच वेळा बाहेर येत असतं. त्याचं प्रेशर ब्रेनमध्ये वाढल्यानंतरची जी डोकेदुखी आहे ज्याला जरशीर्षक किंवा हायड्रोकेफॅलस म्हणतात, अशामधली जी डोकेदुखी आहे ती. पुन्हा मगाशी सांगितलं तसं डोळ्याचे मोठे आजार आहेत आणि त्याचा उत्पन्न होणारा परिणाम, किंवा वेगवेगळी व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन आधुनिक शास्त्र जसं धरतं तसं आयुर्वेदामध्ये बालग्रह काही सांगितलेले आहेत, त्याच्यामधली डोकेदुखी जी आहे ती ही खूप त्रासदायक आणि घातक ठरू शकत असते. तर त्यामुळे डोकं दुखतं, आणि मी मगाशी सांगितले तशी लक्षणं जर सिव्हिअर यायला लागली ना, 2-2 दिसतंय, चक्रा येत आहेत, बेशुद्धी येते, तर लगेच जवळच्या डॉक्टरांच्याकडे जाणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण डोळ्याची साथ आल्यानंतर बऱ्याच वेळा डोळ्याला उत्पन्न झालेला जो कंजंक्टिव्हायटिस असतो, म्हणजे नेत्राभिषण आम्ही ज्याला म्हणतो, तो बरा झाला की बऱ्याच लोकांना फिट्स यायला लागतात आणि मग कोमामध्ये जातात. तर ब्रेनमध्ये ते इन्फेक्शन जे आहे ते गेलेलं असतं. कान फुटलेल्याचा परिणाम, एस्पेशली डाव्या कानात इन्फेक्शन ब्रेनकडे पटकन जात असतात. तर आपल्या शरीरामध्ये डोकं दुखतं असं म्हणताना नाक, कान, घसा, तोंड ह्याचे जे आजार आहेत ना ते रुद्र रूप धारण करत नाहीत ना, हे बघणं खूप गरजेचं असतं. तोंडाचा कॅन्सर आहे, घशाचा कॅन्सर आहे, आणि त्याचा परिणाम जो आहे तो मेटास्टॅसिस ब्रेनमध्ये गेलेला आहे, असंही बऱ्याच वेळा होत असतं. विषाचा परिणाम येतो, हेरोईन, ब्राऊन शुगर वगैरे सारख्या ज्या गोष्टी आहेत त्याचं जर सेवन जास्ती झालेलं असेल तर त्याचा परिणाम आपल्या मस्तिष्कावरती येत असतो. तर हे सगळे लक्षात घेऊन त्याचे घातकपणा जो आहे तो वैद्याला पहिल्यांदा ठरवू द्यावा, आणि मग त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट जी आहे ती केली जायला पाहिजे. नक्कीच. मग सर, आम्हाला काही अशी औषधं तुम्ही सुचवाल का की आपल्या डोकेदुखीसाठी की मायग्रेन साठी आपल्याला उपयोगी ठरू शकतात? बरोबर आहे. कसं आहे, आयुर्वेदाचा ट्रीटमेंटचा भाग आणि वैशिष्ट्य आहे ती लक्षात घेत असताना पहिली गोष्ट म्हणजे डोकं जर व्यवस्थित दुखायचं कमी व्हायचं असेल आणि कधीच दुखायला नको पाहिजे असेल तर खाणं जे आहे ते सात्विक अन्न व्हायला पाहिजे. गहू आहे, ज्वारी आहे, काही प्रमाणामध्ये बाजरी आहे, जोंधळे आहेत, हे अन्न जे आहे ते जेवणामध्ये पाहिजे. मुगाचं किंवा तुरीचं वरण फिकं पाहिजे. तुरीची डाळ ही पित्त करणारी आहे, त्याला आपण बिघडवतो. खुद्द तुरीची डाळ जी आहे ना त्याचं वरण वगैरे घेतलं तर पित्त वाढत नाही, पण मसाले एवढे घालून ठेवले जातात की त्याच्यामुळे तुरीची डाळ म्हणजे आहे दोष वेगळ्याचा आणि दुसऱ्यावरती आरोप केला जातो असं होतं. ह्याच्याबरोबरीनं गव्हाचा फुलका वगैरे मी जसा सांगितला तसा घ्यायचा, आणि फळभाज्या खायच्या, पालेभाज्या नको. कारण पालेभाज्या खाल्ल्या की त्या आम्ल विपाकी असतात आणि त्या डोळ्यालाही आयुर्वेद अहितकारक धरतो, अचक्षुष धरतो. तर तुम्ही काही दिवस या पद्धतीने वागून बघा की भात, पोळी, भाजी, आमटी आणि त्यातली भाजी जी आहे ती फळभाजी असं तुम्ही खा. वेळेवरती जेवा, प्राणायाम करा, योगासनं करा. त्याच्याबरोबरीने तुम्ही रक्तमोक्षण म्हणजे जळवा लावण्याचा जो प्रकार आहे, आपण इथं दरवेळेस जळवा आणलेले असतात, हा जळवा नावाचा जो किडा दिसतोय तुम्हाला, हा पित्त शमन करण्यासाठी आणि रक्त दोष काढण्यासाठी खूप उत्तम उपयोगी आहे. तर डोक्याला जर हा लावला गेला जिथं दुखतंय त्या ठिकाणी, तर तत्क्षणी गोळी घेतल्यासारखी डोकेदुखी जी आहे ती कमी येते. आणि ह्याच्याबरोबरीने ब्रेन ट्युमर्समध्ये सुद्धा आम्ही ही मोठ्या प्रमाणावरती वापरत असतो. तर ह्याचा एक वापर करून घ्यावा. विरेचन हा पित्ताचा किंवा रक्ताचा उपक्रम आहे, त्याच्यासाठी जुलाबाचं औषध जे आहे ते घ्यावं. मग अशी सांगितलं तसं पथ्यादी काढा म्हणून औषध आहे, त्यामध्ये हिरड्याची पावडर आहे, भूनिंब म्हणून आहे, कडुलिंबावरची गुळवेल जी आहे ती आहे, आणि हळद आहे. या 4 गोष्टींचा काढा येतो. तर तो जर सकाळी संध्याकाळी करून घेतला गेला तर 90% पद्धतीची डोकेदुखी त्यातच नष्ट होत असते. ह्याच्याबरोबर उन्माद किंवा अपस्मारातली जी औषधं आहेत ना, महाकल्याणक घृत आहे, उन्माद गजकेसरी आहे, स्मृतिसागर रस आहे, ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती उपयोगी पडत असतात. ट्रायजिमिनल न्यूरालजिया सारखे जे विकार आहेत ते सुद्धा पोटाचा आजार लक्षात घेऊन त्यातला,
आणि ह्या पद्धतीच्या काड्या नष्ट होतं. जळवालून हा आजार कमी करता येतो. ह्याच्याबरोबर आगुरवादी लेप नावाचा एक लेप आहे, तो जर लावला गेला चेहऱ्याला आणि जिथं दुखतं त्या भागाला तर डोकेदुखी खूप चांगल्या पद्धतीने कमी येते. अर्धशिशी जी पहाटेच्या वेळेला सुरू होते आणि संध्याकाळपर्यंत कमी येते, त्यासाठी एक उत्तम औषध मी इथं आणलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो. हे जयपाल बीज म्हणून बिया आहेत या. तर जयपाळाचं जमाल गोटाचं याला म्हणतात. तर ह्याचं चांगलं एक पांढरं बी घ्यायचं आणि ते पहाटेच्या वेळेला साहणीवरती उगाळायचं लिंबाच्या रसामध्ये. त्याच्यामध्ये काडी जी आहे ती घालायची कापूस लावून आणि फक्त एकदा जिथं डोकं दुखतं तिथं अशी रेग द्यायची एकदाच. उगाच लागले की नाही म्हणून पुन्हा फासत बसायचं, कारण हे उपविष आहे, त्यांनी सगळं जे अंग आहे ते फुलून येऊ शकतं. एकच रेग मारायची आणि वैद्याच्या सल्ल्याने हे केलं तर चालेल. तर पुन्हा आयुष्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी डोकं दुखत नाही आणि ते डोकं दुखणं जे आहे ते बंद होतं. त्याच्यावर आता सांगितलेली ही औषधं वापरायला पाहिजेत. ह्याच्या बरोबरीने आणखी महत्वाचा एक भाग म्हणजे सुवर्ण सूचक नावाचं एक अतिशय उत्तम औषध आहे. ते 10 आणि 2 वाजता जर घेतलं गेलं आणि रात्री अविपत्य चूर्ण घेतलं गेलं तर डोकेदुखी ही नक्की नष्ट करता येते. अस्थिविद्रजीचा लेप म्हणून एक आहे, त्याने ब्रेन ट्युमर जे आहेत ते कमी व्हायला सुद्धा मदत होते. कपालभाती प्राणायामाने सुद्धा ट्युमरचा आकार कमी होऊन डोकेदुखी कमी येते. त्याच्याबरोबर बांबू शूट्स जे आहेत, बांबूचे कोंब, त्याच्याबरोबर हळद आणि वेखंड याचा लेप आणि नाकामध्ये त्याचं तेल टाकणं यांनी ब्रेन मॅलिग्नन्सी जी आहे त्याच्यासाठी खूप अप्रतिम फायदा होतो. डोळ्याच्या अनेक आजार जे आहेत त्याच्यामध्ये जे कफाचे आणि कफवाताचे आजार आहेत त्याची जर ट्रीटमेंट केली गेली तर ब्रेन ट्युमर मधून उत्पन्न होणारी डोकेदुखी घालवता येते. सर, आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये होणारी सर्दी आणि सर्दीमुळे उत्पन्न होणारी डोकेदुखी, तर ह्याच्यासाठी आपल्याला काही घरच्या घरी काही त्याच्यासाठी साधी गोष्ट म्हणजे त्रिभुवनकीर्ती रस जो आहे तो तुळशीच्या रसावरती 3 वेळा एक गोळी ती घ्यायची. डाव्या कानामध्ये कापूस घालायचा. डावं अंग हे थंड असतं, चंद्रनाडी आहे, ते जर बंद केलं तर उजवी सूर्यनाडी सुरू होते आणि शरीरातली उष्णता जी आहे ती वाढायला लागते. थंडीचा त्रास कमी होतो आणि सर्दी, ताप, परसखोकला कमी होतं. ह्याच्या बरोबरीनं पावसाळा सुरू झाला की पाणी उकळून घ्यावं. निसर्गात नवीन पाणी असतं, कृमीयुक्त पाणी असतं आणि गुळण्या करायला मुलांना शिकवावं, लहान मुलांना. बऱ्याच लोकांना गुळण्या मोठ्या लोकांना करता येत नाहीत. तर आश्चर्य आणि हसू येण्यासारखी गोष्ट आहे. ज्या गोष्टीसाठी लहानपणी आम्ही मार खाल्लेला आहे त्या गोष्टी लोकांना येत नाहीत, आश्चर्य वाटतं. तर तुम्ही गुळण्या मुलांना शिकवायला पाहिजे. गरम पाणी, हळद आणि मीठ यांनी गुळण्या करायच्या आणि जेवढा आवाज जोरात काढू आपण तेवढं ते घशामध्ये पाणी खालीपर्यंत येतं आणि मग ते थुंकून टाकलं तर घशाची साफसफाई खूप चांगली होते. उठसूट टॉन्सिल्स काढू नका. त्याच्याबरोबरीनं हळदयुक्त तूप जे आहे ते नाकामध्ये एक थेंब जर उन्हाळ्यापासून तुम्ही टाकत असाल, एकच थेंब टाकायचं आहे फक्त, तर तुम्हाला नाक, कान, घसा आणि डोक्याचे सुद्धा आजार उत्पन्न होत नाहीत. नक्कीच. आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पंचकर्म. बरोबर आहे. या डोकेदुखीसाठी काही पंचकर्माचे आपण उपचार करू शकतो? अगदी नक्की करू शकतो. मी मगाशी सांगितलं तसं रक्तमोक्षण, विरेचन, वमन नावाचा जो भाग आहे म्हणजे उलटीचं औषध देणं, वरच्या बेंबीपासून वरच्या भागामध्ये कुठे गेला आणि कोणता आजार असेल तर वमन हे वापरायलाच लागतं. खूप वेदना असतील, शूलम नास्ती विनावाता, त्याच्यासाठी बस्ती सुद्धा वापरता येत असतो. लेपाचेही खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतात. डीएनएस किंवा डेव्हिटेड नेझल सेप्टम जो आहे त्यासाठी हळकुंड, वेखंड आणि सुपारी हे उगाळून जरी लावलं तर पडदा जो आहे तो नॉर्मल होऊ शकतो. त्याच्याबरोबर मांस पाचक औषध जर पोटात दिली गेली तर ऑपरेशनची गरज पडत नाही. आणि नाकातला शेंबूड म्हणजे मांसाचा मळ आहे, त्यामुळे डोकं दुखत असताना जर तुम्हाला सर्दी असेल तर ट्रीटमेंट जी आहे ती पोटावरती व्हायला पाहिजे. साप सोडून भुई झोपटली जाते, तसं व्हायला नाही पाहिजे. वैद्यांच्याकडनंही या चुका होऊ शकतात, तर डॉक्टरांना हे समजणारच नाहीये. तर जवळच्या वैद्याला जाऊन तुम्ही भेटा आणि तो तुम्हाला जे सांगतील ते उपचार करून घ्या. नक्कीच. अशी बरीच माहिती आपण करून घेणार आहोत, टिप्स देखील जाणून घेणार आहोत सरांकडनं, पण घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ते डोकेदुखी, मायग्रेन आणि आयुर्वेदाबद्दल. अर्थातच आयुर्वेदामध्ये अशी बरीच औषधं सांगितली आहेत जी जाणून घेणं हे आपल्या सगळ्यांसाठी एक अत्यावश्यक बाब आहे. यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. जाणून घेऊया सरांकडनं. सर, या डोकेदुखीसाठी असे काही आपण व्यायाम करायचे असतात असं तुम्ही सुचवलं होतं, तर खरंच व्यायाम करणं आवश्यक असतं का? खूप उपयोग होतो त्याचा. आणि डोकेदुखी कसं होतं, कोणताही आजार घालवत असताना आयुर्वेदाने 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक व्यायामाचा वापर करून घेतलेला आहे आणि दुसरा म्हणजे रसायन सेवनाचा. आता इथं रसायन म्हणजे केमिकलचा अर्थ नाहीये. रस रक्तादे इयंते इति रसायन, म्हणजे काही औषधं घेतल्यानंतर आपल्या पोटामध्ये ती गेल्यानंतर शरीरातल्या ज्या घटकांना बळ मिळायला पाहिजे ते मिळालं जातं. स्थान वैगुण्य जिथं असतं तिथं आजार उत्पन्न होतो. म्हणजे समजा फरशीवरनं पाणी वाहतंय तर फरशी कुठं मोडली असेल तर तिथं ते झिरपणार आहे आणि आत कुठं जर एखाद्या मोहरीचा दाणा असेल तर तिथं झाड येणार आहे. तसं आपल्या शरीरातल्या धातूंच्या मध्ये कुठं जर वैगुण्य असेल तर तिथं ते दोष जे आहेत वात पित्त कफ ते अडकतात आणि आजार उत्पन्न करतात. तर हे स्थान वैगुण्य नष्ट करण्यासाठी रसायन चिकित्सा असते. च्यवनप्राश हे उत्तम रसायन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ब्राह्म्य रसायन आहे, इंदिरी रसायन आहे, च्यवनप्राश आहे. तर हा स्थान वैगुण्य काढण्यासाठीचा प्रकार आहे. डोके
डोकेदुखी डॉक्टरांनी म्हणजे वैद्यांनी तुमची पूर्ण बरी केली तर पुन्हा न होण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या. एक व्यायाम, त्याच्यामध्ये योगिक व्यायाम जे आहे ते खूप महत्वाचे आहे, ज्याला आपण कोष्ठ व्यायाम म्हणतो ते. तर त्याच्यामध्ये प्राणायामामध्ये शीतली शितकारी हा पित्ताच्या किंवा रक्ताच्या डोकेदुखीसाठी उपयोगी पडतो. अच्छा. अनुलोम विलोम आणि कपालभाती हे जे आहेत किंवा भस्त्रिका जे आहेत ते कफवाताच्या आजारासाठी जास्त उपयोगी पडतात किंवा कफवाताच्या डोकेदुखीसाठी उपयोगी पडतात. जलनेती म्हणून एक प्रकरण आहे. नाकाने पाणी जे आहे ते प्यायचं आणि दुसऱ्या बाजूला सोडायचं आणि दुसऱ्या नाकपुडीने प्यायचं आणि दुसऱ्या नाकपुडीने पुन्हा सोडून द्यायचं. तर हा जलनेतीचा भाग जो आहे तो सायनस ज्यांना भरतात आणि डोकं दुखतं त्याच्यासाठी खूप चांगला उपयोगी आहे. आणि तुम्ही असं लक्षात घ्या की सर्दी जी आहे त्याची पोस्ट नेझल ड्रीप झाली, नाकाच्या मागच्या बाजूला ती पडायला लागली फुफ्फुसावरती, की फुफ्फुस खराब होऊन नंतर तुम्हाला दमाही लागू शकतो. म्हणजे डोकेदुखी, सर्दी आणि त्यातनं दमा किंवा खोकला असं त्यातनं उत्पन्न होतं. तर त्यासाठी जलनेती खूप उपयोगी आहे. जलनेतीची पात्र मिळतात, योग शिक्षक असेल त्याच्याकडे जावं तुम्ही आणि त्या काढ्याच्या ऐवजी काढा तयार करून किंवा पाणी आणि मीठ असं एकत्र करून सुद्धा नाकामध्ये तुम्हाला हे औषध किंवा औषधाचं पाणी जे आहे ते घालता येतं आणि जलनेती करता येते. त्याच्याबरोबर हलक्या पद्धतीने सूर्यनमस्कार करणं हे खूप गरजेचं आहे. डोक्याला कपडा बांधून वाऱ्यामध्ये जात असताना तुम्ही फिरायला पाहिजे किंवा हेल्मेट वगैरे असं घातलं जायला पाहिजे. ऍटलीस्ट कानामध्ये कापूस जो आहे तो तरी घातला जायला पाहिजे. तर हे जे प्रकार आहेत त्यांनी तुमची सर्दी, डोकेदुखी, घशाशी संबंधित आजार, नाकाशी संबंधित आजार, डोळ्याशी संबंधित आजार हे कंट्रोलमध्ये राहत असतात. आणि ह्याच्याबरोबर तुम्ही चित्रकारित की अवलेह नावाचं रसायन सेवन करावं. त्याच्याबरोबर तुम्ही च्यवनप्राश सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या घ्याव्यात. जर तुम्ही बारीक असाल, तुम्हाला टीबीचं इन्फेक्शन वगैरे झालेलं असेल आणि डोके दुखत असेल तर, किंवा तुम्हाला खूप डोक्याशी संबंधित अशी कामं करायला लागतात, डिसिजन मेकिंग करायला लागतं, तर कुष्मांडावले म्हणून कोहळ्याचं औषध आहे ते घ्यावं किंवा कोहळे पाक घ्यावा. असं जर केलं तर हे व्यायाम आणि हे त्याच्याबरोबर खाण्याचे प्रकार एवढं जरी केलं तर तुमचं डोकं बंद झालेलं पुन्हा दुखणार नाही. म्हणजे रसायन चिकित्सा देखील तितकीच महत्वाची असते ह्याच्यामध्ये. सर, जसं मी मगाशी म्हटलं होतं की सर्दीसाठी जसं तुम्ही काही लेप सुचवलेत होते, बरोबर आहे. तर अशी काही लेप किंवा औषधं आपण सुचवाल का? अगदी नक्की. तर आता तुम्ही असं लक्षात घ्या की डोकं दुखत असताना लेप सुंठीचा घालण्याची पद्धत होती, पण नाकाला जर मार लागलेला आहे आणि नाकाचा हाड वाढलेला आहे किंवा पोटामध्ये आपण जे ड्रिंक्स वगैरे घेतोय किंवा मांस बिघडवणारे पदार्थ जर जात असतील तर नाकातला शेंबूड जो आहे तो खराब व्हायला लागतो आणि सर्दी झाल्या कारणाने नाकाच्या हाडाला यायला लागते. बऱ्याच वेळा शरीराचा हाडाचा वाढण्याचा रेट आहे त्याच्यापेक्षा नाकाच्या हाडाचा जास्ती असतो आणि त्याच्यामुळे नाकाचं हाड जे आहे ते तिरपयायला लागतं. बुक्की लागणं, मार लागणं, चेंडू लागणं, पडणं, ऍक्सिडेंट याच्यामुळे नाकाचा आकार बदलू शकतो. तर अशा वेळेला साधा एक लेप तुम्हाला सांगतो आणि त्यातल्या ज्या माहीत नसलेल्या वनस्पती आहेत त्या तुम्हाला आता दाखवतो सुद्धा. पहिलं म्हणजे हळकुंड, दुसरं वेखंड, पुनर्नवा नावाची वनस्पती एक आहे, सुपारी, तुरटी, हे सगळं उगाळून आणि रक्तजन हे उगाळून नाकावरती लेप घालायचा, या मॅक्झिलरी सायनसवरती लेप घालायचा आणि फ्रंटल सायनसवरती रोज रात्री झोपताना लेप घालायचा. तर तुम्ही 6 महिने हा लेप जर केला ना तर नाकाचा हाड जे आहे ते नॉर्मल होतं आणि त्याच्यात जर पोटामध्ये जर तुम्ही औषध घेतली रक्तपाचक, मांसपाचक आणि सर्दीची संबंधित, तर नाकाच्या हाडाचं ऑपरेशन करावं लागत नाही. नवे ज्यांनी 2-2 वेळा ऑपरेशन केले ते लोक सुद्धा त्यातनं बरे होतात. तर त्यातल्या ज्या महत्वाच्या वनस्पती आहेत त्या तुम्हाला मी उदाहरण दाखवतो. पण हे करत असताना पेशन्स देखील तेवढे त्या रुग्णाचे असावे लागतात. बरोबर आहे. 6 महिने करणं 6 महिने काय उगाळायला दुसऱ्याला सांगायचं, लावायलाही दुसऱ्याला सांगायचं, लावून आपण घ्यायचं, एवढं केलं तरी पुष्कळ आहे. तर हा समोर ह्या 2 वनस्पती दिसतात त्याच्यात हे वेणीमूळ म्हणजे ही जी वनस्पती आहे ती म्हणजे कोंबंडकी आहे. ही अतिशय कडक वनस्पती आहे आणि त्याचा लेप जो आहे ना ओढा तो भयंकर बसतो, म्हणजे कुणीतरी हाताने दाबून धरल्यासारखा लेप बसतो. त्याच्याबरोबर ही दुसरी वनस्पती आहे ती वेखंड नावाची वनस्पती आहे, हे उगाळून लावायची. वेखंड ही संज्ञास्थापक आहे, म्हणजे ज्या अवयवाचं काम हायपर किंवा हायपो होतं, म्हणजे जास्ती होतं किंवा कमी होतं त्याला ती टाळ्यावरती आणि ते नॉर्मलला आणते. प्रत्येक औषध, प्रत्येक आजार जो आहे ना त्याच्यामध्ये दोषदुष्य समूर्छनाजनित व्याधी असं झालेलं असतं आणि ती समूर्छना नष्ट करण्याचं काम ही वेखंड ही वनस्पती करत असते. त्याच्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहित असलेली सुंठ ही मी तुम्हाला दाखवतो. ही सुंठ सुद्धा त्यात उगाळून घालता येते. लहान मुलं असताना पुनर्नवा आणि सुंठ या 2 वनस्पती कमी उगाळायच्या कारण त्यांनी झोंबत असतं आणि इतर वनस्पती जास्ती उगाळायच्या आणि याचा लेप करायचा. त्याच्याबरोबर जर तुम्ही नाकामध्ये चित्रकारित तेल नावाचं औषध जर घातलं तर नाकाचा हाड जे वाढलेलं आहे ते कमी यायला खूप उपयोग होतो. डाळिंबाची फुलं आहेत, पुदिना आहे, तुळस आहे, चाफ्याचं फूल आहे, सब्जाचं बी किंवा पानं आहेत. तर ह्या औषधापासून तयार केलेलं तेल जे आहे ते नासार शकृत म्हणजे नाकामध्ये जे कोंब येतात त्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं आणि त्याच्यामुळे डोके दुखणे हा जो प्रकार आहे तो सुद्धा त्यांनी कमी करता येतो. तर तुम्ही असं लक्षात घ्या की डोळा, नाक, कान, घसा ह्याच्याशी संबंधित काही आजार असेल आणि तुमचं डोकं दुखत असेल तर ह्या प्रत्येकाची आयुर्वेदाने वेगळी ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्याला शालाक्य तंत्र असं म्हटलेलं आहे. शलाका म्हणजे काय, सळी,
नाकातून डोळ्यातून कुठूनही सळी घातली तर ती पोकळी दुसरीकडनं बाहेर पडत असते म्हणून त्याला शालाक्य तंत्र असं म्हटलं जातं. तर ह्या पद्धतीने तुम्ही ह्या डोकेदुखीचा विचार करा, जवळच्या वैद्याचा तुम्ही सल्ला घ्या आणि ज्या ज्या गोष्टीशी संबंधित तुमची डोकेदुखी आहे ती कारणं पहिल्यांदा काढा आणि त्याची ट्रीटमेंट घेऊन बरे व्हा. नक्कीच, म्हणजे जर कारण आपल्याला लक्षात आली तर त्याच्यावरती औषधोपचार करणं हे नक्कीच वैद्याला सोपं जातं आणि त्याप्रमाणेच आपल्याला देखील ते फार बरं पडू शकतो. बऱ्याच माहितीची गोष्टींची आपण माहिती करून घेतलेली आहे, कारण कारणं समजावून लक्षणं समजावून जर त्याच्यावरती उपचार करून घेतले तर नक्कीच ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतात. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.